एक दिवशी माझ्या कॅबिनच्या बाहेर मला एक सांगितलं, मला माझ्या असलेल्या त्या सिक्युरिटी गार्डने, 3 दिवस एक कपल येत आहे, एक 2-3 वर्षाचा मुलगा आहे आणि ते सांगतात कुठून तरी मराठवाड्यातनं ते आले आहेत. एक लेंगा कळकट मळकट आणि त्याचा सदरा आणि त्यांची मिसेस. तुम्ही नाहीत म्हणून ते थांबतात आणि निघून जातात. त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही जाऊन फक्त प्रवीण नाईकांना भेटा म्हणून त्या 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 भागामध्ये. कारण राजू सातव हिंगोलीतनं निवडून यायचा, त्याला पुस्तकं द्यायचो मी त्याच्या मतदारसंघामध्ये. तर तिकडे ते माहिती होती त्या लोकांना. मला तो भेटला आणि मला सांगायला लागला, माझ्या मुलाला 3 वर्षाच्या ऐकता येत नाही, तर काहीतरी तुम्ही मदत कराल का? म्हटलं हा, का ना करूया. मी त्याला बोलवलं आमच्या त्या एका अधिकाऱ्याला. म्हटलं ह्याला ते कानाचं जे मशीन आहे ती त्याची किंमत 5,000 रुपये. तो म्हणाला साहेब हे नाही आहे, त्याला त्या नावाचा उच्चार करता येईना. म्हणाला ते कीर्तने म्हणून आहेत, कीर्तने, डॉक्टर कीर्तने हिंदुजाचे, ह्याला, हिंदुजाला. ते त्यांना तुम्ही बोललं तर सांगतील त्याचं काय इन्स्ट्रुमेंटचं किंमत आहे. बघा, माझा आणि त्याचा काही संबंध नाही त्या व्यक्तीचं, परंतु जर तुम्हाला राष्ट्र मोठं करायचं असेल तर ह्या छोट्या गोष्टीमध्ये पण तुम्हाला लक्ष घातलं पाहिजे. मी माझ्या सीओला सांगितलं, कीर्तने कोण आहे त्यांचा नंबर काढा आणि आपण कीर्तनेला भेटायला जाऊया सरांना. ते आणि मी, शिंदे त्यांचं नाव, मंगेश शिंदे, आता ते डेप्युटी सेक्रेटरी आहेत मंत्रालयात. आम्ही दोघेजण तिथे गेलो कीर्तनेकडे. कीर्तनेने अत्यंत खुशीने वेळ दिला, आम्ही स्वतः येतोय म्हणून सांगायला. आणि आम्हाला त्यांनी एक फिल्म दाखवली. ते ENTचे भारतातले फेमस व्यक्तिमत्व डॉक्टर. ते म्हणाले कॉक्लिअर इम्प्लांट नावाचं एक ऑपरेशन आहे. कॉक्लिअर इम्प्लांट. हे इम्प्लांट जर झालं, जो मुलगा जन्मापासून मुखाने बहिरा आहे तर तो मूल आयुष्यभरासाठी बोलू शकतो. म्हणजे जन्मता जो मुकाबैर आहे तो कारण बोलू त्याचा शकतो. 5 वर्षाच्या आतमध्येपर्यंत त्याचा ब्रेन ऐकण्याचा डेव्हलप झालेला नसतो, तेवढ्या कालावधीत ते करायचं असतं. अच्छा. मी म्हटलं अच्छा, असं त्याचं खर्च किती? म्हणाले 6.5 लाख रुपये. 5,500 ते 6.5 लाख गेले आता खर्च. मी म्हटलं एवढे पैसे कुठून आणणार? मी म्हटलं सर ऍक्च्युली इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट काय? तरी 5.5 लाखाच्या आसपास आहे. नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टीतून 6.5 लाख. मी माझ्याकडचे पैसे सोडून देतो, परंतु मला बघवत नाही या मुलांचं लाईफ. कारण हा समाजावरती उद्या भार असणार, कारण त्याला न ऐकता आल्यामुळे. बरोबर. म्हटलं मी चॅलेंज स्वीकारलं. म्हटलं सर मी काय करतो म्हणून. मी प्रस्ताव तयार केला, माझ्या मीटिंगमध्ये ठेवला आणि पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे गेलो. परत सर मला 2.5 लाख रुपये द्या, मी पैसे गोळा केले आहेत. मला 6 महिने त्यांच्या अधिकारी वर्गाने आज उद्या करून ठेवला. एक दिवशी विधानसभा चालू होते आणि माझं कडाक्याचं भांडण झालं चव्हाणांबरोबर. डायरेक्ट भांडण. मी म्हटलं हे सिटीजनची ट्रस्टीशिप घ्या तुमच्याकडे, मला काही देणं घेणं नाही. मी आर्किटेक्ट आहे, माझी प्रॅक्टिस आहे. मी माझा वेळ घालून तुमचं काम कमी करतोय, महाराष्ट्राच्या वरचा बोजाचं काम कमी करतोय. त्यावेळी त्यांनी त्याच्या त्या अधिकारी वर्गाने पैसे मंदिराचे मला उपकार केल्यासारखे 1 लाख रुपयाचं सँक्शन दिलं. पैसे मंदिराचे. पण त्याच्यावर एवढं सँक्शन हवं असेल तर तुम्हाला अधिकाऱ्याकडे जावं लागतं. लँड ज्युडिशरी डिपार्टमेंट हे मंदिराचे बॉस आहेत आणि ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे. मग त्यांचं जोपर्यंत अप्रुव्हल येत नाही काही करू शकत मोठे अमाऊंट डिस्पर्स करू शकत नाही. त्यांनी 1 लाखाचं सँक्शन दिलं. मी म्हटलं ठीक आहे. मी ते सँक्शन घेऊन आलो. ऐका आता, 1 लाखाचं हे सँक्शन मी आणलं आणि मी म्हटलं की आता 1 लाखाचं मी 6.5 लाख कसे करणार, 6 लाख तरी कसे करेन. तर मला एक माहिती मिळाली की मुंबईमध्ये 52 ट्रस्ट आहेत, जे लोकांना 10, 20, 25 हजार रुपये पैसे करतात. मी सगळ्या ट्रस्टना एक पत्र लिहिलं. ज्या वेळेला मी 1 लाख रुपये त्या मुलासाठी खात्यात टाकेन सिद्धिविनायक, उर्वरित पैसे तुम्ही टाकायचे.
कारण 1 लाखाचं सँक्शन आहे. ते त्याला मिळाले. त्याच्या पुढचे पैसे तुम्ही तर त्याचं ऑपरेशन होणार. हं. मॅक्सिमम मुलांची ऑपरेशन आजच्या घडीला झाली. याचं एक एक्झाम्पल सांगतो. त्या मुलाचं झालं ऑपरेशन? त्या मुलाचं तर झालंच. इतरांची झाली. पण त्या ज्या काळामध्ये त्यात जो एक डॉक्टर होते, डॉक्टर उप्पल म्हणून ठाण्याचे ENT स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी मला हल्ली एक 6 महिने 8 महिन्यापूर्वी फोन केला आणि सांगितलं, की नाईक साहेब तुम्ही जे ENTसाठी म्हणजे त्या कॉक्लिअर इम्प्लांटसाठी जी मेहनत केली त्या काळात आणि ती जी ऑपरेशन त्या काळापासून चालत आलेली आहेत, त्या मुलांना लावण्याची, त्यातला पहिला मुलगा जो माझ्या समोरचा होता, त्याला पवईला IIT इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं इलेक्ट्रिकलला. काय बोलता? काटा आला अंगावर. तो ज्याला लहानपणापासून बोलता येत नव्हतं, त्या मुलाची सर्जरी झाली आणि तो IITमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली. मी काय त्याला ओळखलं नाही. ते त्यांनीच मला सांगितलं, असं पुष्कळ झाला. अशी मुलांची ऑपरेशन होत गेली. त्यातला आणखी एक एक्झाम्पल सांगतो. एक IPS ऑफिसर मुंबईमध्ये कार्यरत, टॉपच्या पोस्टला. ते सिद्धिविनायकचं काय काय काम करतात वगैरे असं काहीतरी बोलणं होतं. माझं काय त्याच्याकडे काम होतं जेन्युइन. तर मला काय माहित नव्हतं. मी आपलं जस्ट म्हणालो, की कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन्स वगैरे होते ते मी अशी केली आणि एवढ्या मुलांची ऑपरेशन झाली आणि होत आहे. त्याने खिशातनं रुमाल काढला आणि तो रडायला लागला. मला काही कळलं नाही. म्हटलं हा असा का म्हणजे एकदम झाला. तर मी म्हटलं कुछ गलत बोला क्या मैंने? नहीं बोला. मेरे 2 बच्चों को यही था और मैं इकट्ठा पैसा नहीं कर पाया था. जेन्युइन अधिकारी होता तो. और तुमने इतने बच्चों को किया. क्या बोले? भगवान है बोले आप.